नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला खुसखुशीत अशी मटरी बनवून दाखवणार आहे। चला तर मग त्याचं साहित्य आपण बघून घेऊया। अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये आपली ही मटरी बनवून होणार आहे। बघूया चला मग साहित्य आपण। इथे मी 1 वाटी, या वाटीने मी मैदा असा चाळून घेतलेला आहे। इथे मी थोडीशी, अगदी 1 वाटीच्या प्रमाणामध्ये मी थोडीशी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे। इथे थोडीशी मी काळी मिरी अशी कुटून घेतलेली आहे जाडसर। इथे थोडासा ओवा घेतलेला आहे आणि मीठ। चला तर मग आता आपण पीठ मळून घेऊयात। तर मैत्रिणींनो, अगोदर आपण इथे ओवा टाकून घेणार आहोत। ओवा, काळी मिरी टाकून घेते मी। आता आपण कसुरी मेथी टाकून घेणार आहोत। ते मी छोटा टेबलस्पून आहे, त्यातला अर्धा टेबलस्पून मी मीठ टाकून घेणार आहे। आणि टेबलस्पून थोडासा माझा मोठा आहे मैत्रिणींनो, याने मी 3 चमचे तेल टाकणार आहे। तुमचा जर छोटा असेल तर तुम्ही 4 चमचे टाकू शकता। आता इथे मी अगदी थोडंसं, अगदी चिमूटभर मी बेकिंग पावडर घेतले आहे मैत्रिणींनो, तेही मी याच्यामध्ये टाकून घेत आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। छान असं तेल सगळं पिठाला लावून घ्यायचं आहे। असं तुम्ही ह्याच्यामध्ये तेलाऐवजी तूपही घालू शकता। वितळलेले तूप टाकायचे मैत्रिणींनो, 3 चमचे। जर तूप नसेल आवडत तर मैत्रिणींनो तेल टाकलं तरीही चालतं। असं तेल सगळं आपल्या पिठाला चोळून घ्यायचं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथं आपलं पीठ छान असं तेलाला चोळून झालेलं आहे। आता आपला गोळा तयार होतोय, याचा अर्थ आपलं मोहन ह्याला व्यवस्थित झालेला आहे। तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्ट मळून घेणार आहोत। अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। बघू शकता मैत्रिणींनो, इतपत घट्ट असं पीठ आपल्याला मळायचं आहे। अगदी आपल्या चपातीला जसं मळतो तसं मळायचं नाही आहे, एवढं घट्ट पीठ आपल्याला पाहिजे। आता आपण 10 मिनिटं हे पीठ झाकून ठेवणार आहोत। तर मैत्रिणींनो, इथं 10 मिनिटं आपल्या पिठाला झालेले आहेत। तर बघू शकता किती छान असं आपलं मैद्याचं पीठ असं भिजलेलं आहे। आता आपण त्याला थोडंसं एका ताटामध्ये मळून घेऊयात। इथे एका ताटामध्ये हे पीठ काढून घेते मी आणि थोडंसं अजून मळून घेऊयात आपण। मळून घ्यायचं आणि याचे गोळे करून घ्यायचे असे। याचे मी 3 गोळे करून घेते। थोडंसं मी तेलाचा हात घेतलेला आहे। तेलाचा हात घेऊन हे आपण थोडंसं पीठ घेतलेलं असं मळून घेणार आहोत। अजून इथं आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। हेही पीठ आपण असंच मळून घेणार आहोत। त्याचे पण छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथं आपण छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। हे गोळे असे करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपला हाताचा जो हा भाग आहे त्याने आपल्याला थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे। ह्या बटरीला असे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो, इथे मी थोड्याशा करून घेतलेल्या आहेत। इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल अगदी आपल्याला नॉर्मल टेम्परेचरमध्ये गरम करायचं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, आपलं तेल गरम झालंय का। इथे मी थोडंसं पीठ टाकून बघते। आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये ह्या मटरी आपल्या टाकून घेऊयात। इथे मी टाकून घेते मटरी। आपल्याला अगदी लो गॅसवरती ह्या मटरी तळून घ्यायच्या आहेत। पहिले 1 मिनिटभर आपल्याला लो गॅसवरतीच ठेवायचं आहे। त्याच्यानंतर 1 मिनिटानंतर आपण थोडासा गॅस मोठा करणार आहोत। तर बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या मटरी इथं वरती आलेल्या आहेत। आता आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला गॅस थोडा मीडियम करून घ्यायचा आहे। छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला या मटरी तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता तुम्ही, आपल्या मटरी इथं आपण आलटून पलटून अशा
तळून घेतलेल्या आहेत. असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या मटरी तळून घ्यायच्या आहेत. 5 ते 7 मिनिटं लागतात मैत्रिणींनो ह्या मटरी तळण्यासाठी. तर मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही आपल्या मटरी इथं सगळ्या तळून झालेल्या आहेत. अगदी छान अशा खरपूस आपण ह्या मटरी तळून घेतलेल्या आहेत. आता आपण हे सगळं तेल नितळून एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. गॅस आता अगदी बारीक करायचं आहे आपल्याला. तर आता आपण इथे दुसरी बॅच टाकून घेणार आहोत. तर बघू शकता मैत्रिणींनो आपल्या ह्या मटरी आता वरती आलेल्या आहेत. आता आपण हे पलटी करून घेऊया. मी गॅस अगदी लो ठेवलेला आहे मैत्रिणींनो. गॅस कुठेही आपल्याला फास्ट करायचा नाही आहे. लो गॅसवरतीच आपल्याला हे सगळं करायचं आहे. तर मैत्रिणींनो ही दुसरी बॅचही आपली इथं तळून होत आलेली आहे. अजून 1-2 मिनटं तळून घेऊयात आपण. इथे आपली ही मटरी तळून झालेली आहे. आता आपण काढून घेऊयात. तर मैत्रिणींनो बघू शकता इथं आपल्या मटरी सगळ्या तळून झालेल्या आहेत. एका वाटीमध्ये माझ्या 20 ते 25 अशा मटरी इथं तयार झालेल्या आहेत. अगदी मुलांच्या टिफिनसाठी खूप अशी हेल्दी आणि सोपी ही रेसिपी आहे मैत्रिणींनो. तुम्ही चहासोबत खाण्यासाठी अगदी सुंदर रेसिपी आहे. मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते. बघू शकता किती अशी खुसखुशीत आपली ही रेसिपी झालेली आहे. हे बघा हाताने तुटतंय. बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो किती खुसखुशीत आपली ही मटरी झालेली आहे. जर तुम्हाला ही माझी मटरीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.